गुड मॉर्निंग मित्रांनो, मी अथर्ववाडी तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपला डे 6 आहे गोव्यामध्ये. पण आज तो डे राहणार नाही आहे, कारण आपण चाललो आता आपल्या घरी. आणि इकडे पावली आहे. सकाळचे वाजले ते 8. आता मी पण तुम्हाला झोपेत दिसत असेल, कारण शेवटचा दिवस होता, त्यामुळे सगळे गप्पा गोष्टी करत रात्रीपर्यंत थांबले होते. तर आता आपण सगळ्यांना उठवणार आहेत, म्हणजे हळूहळू एक एक करून आंघोळ वगैरे करणार आहेत, म्हणजे फ्रेश होणार. आणि त्यानंतर आपला टार्गेट आहे 9 वाजता निघायचा. पण तो काय टार्गेट कंप्लीट होणार नाही. 10 वाजता आपला, म्हणजे 10 वाजेपर्यंत आपण निघायचा प्रयत्न करूया. तर चला, आज शेवटचा दिवस आहे गोव्यामध्ये, तर हा व्ह्यू बघून घ्या. आता आम्ही निघालो आहे. फायनली वाजले 10. आणि तुम्हाला जसं मी बोललो होतो की 9चं आम्ही 10 होणारच आहे आपलं. आणि गोव्यामध्ये पण अजून पाऊस आहेच, तो काय आपला साथ सोडणार नाही आहे. तर आता बघूया आपल्याला पुढे जाऊन किती ट्रॅफिक मिळते. आणि आपला अजून आता मॅपवर बघितलं तर दाखवतं आहे की 10:30. पण आपलं जेवण खावण सगळं करून थांबून वगैरे आपलं 12, 1, 2 तरी वाजणार आहेत. तर चला, आपला प्रवास सुरू करूया घरी परतण्याचा. बाय गोवा. मित्रांनो, वाजले आहेत 2:45 दुपारचे. आपण पोचलो आहे कोल्हापुरात. आणि आपण परत त्याच हॉटेलला आलो आहे जेव्हा आपण जाताना वळलो होतो. त्याच हॉटेलला परत आता जेवायला आलो आहे, कारण आता आपल्याला परत लांबचा प्रवास करायचा आहे त्यामुळे. तर चला, आता जेवूया. परत थाळी किंवा काहीतरी स्पेशल घेऊया. इकडे असे फ्लेवर आहेत वेगवेगळे, प्राईस पण आहे. फायनली आले आहेत.
आता आम्ही मस्तानी, सुजाता मस्तानी इथे आता पुण्यामध्ये सिटीमध्ये आलेत. बघू आता काय घ्यायचं ते आम्ही बघत आहेत काय घ्यायचं ते. इथे आपला कॅमेरामॅन, आपला ब्लॉगर, आपला चॅनलवाला आहे इथे, जरा तो महत्त्वाच्या कामात आहे. बघूया आता पार्सल. इथे हा ह्यांचा मेनू कार्ड आहे, जर तुम्ही नीट बघता येईल तर तुम्ही बघू शकतात. हे 50 वर्षापासून इकडेच आहे, स्वीटनेस म्हणून आहे. बघूया आता आम्ही टेस्ट करायला आलो कसं लागते. एक तरी इथे ह्यांचे ओनर आहेत. गाईज जर तुम्हाला इथे यायचं असेल या लोकेशनवर आहे का, इथे सुजाता मस्तानी लिहिलं आहे. ज्याच्यासमोर एक येवले अमृतल म्हणून एक चाय आहे आणि बायकर तलीम मंदिर म्हणून आहे, तर तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. आता आम्ही मस्तानी घेतली आहे. आता आपण चाललोय फूड कोर्टला. तिकडे आपले बाकीचे मित्र पण पुढे गेले आहेत दुसरी गाडी. तर आता आपण फूड कोर्टला जाऊनच टेस्ट करूया की कशी लागते, त्यांचे पण रिव्ह्यूज घेऊया. आणि बाकीचे तर आपण मी तर ह्याचे रिव्ह्यू खूप ऐकलेत की खूप सुंदर आहे. तर आम्ही एकच फ्लेवर घेतला आहे, कारण बाकीचे फ्लेवर कसे लागतील माहीत नाही. तर ते नेक्स्ट टाईम जेव्हा कधी आपल्याला चान्स मिळेल तेव्हा आपण ट्राय करू नक्कीच. पण आता आम्ही घेतलं आहे केसर मँगो. तो सीजनल फ्लेवर आहे. हां, सीजनल आहे. आता जूनचाच महिना त्यामुळे तो सीजनल आहे, आता जात आहे. तर इकडे पुण्यामध्ये पण पाऊस नाही आहे, ऊन आहे. ऊन म्हणजे आता रात्र झाली आहे, त्यामुळे काय वातावरण नॉर्मल आहे आणि थंडावा पण आहे. तर आपण फूड कोर्टला जाऊया लोणावळ्याला. इकडून आपल्याला दाखवते 1.5 तास. तर ॲज पर ट्रॅफिक असेल तर मग थोडा टाईम पण लागू शकतो, पण इकडे पुण्यामध्ये पण सिग्नल लागतात. तर बघूया आता आपण फूड कोर्टला जाऊन टेस्ट करूया आणि तुम्हाला पण रिव्ह्यू देतो नक्कीच. सो गाईज आता आम्ही निघालेले आहेत पुण्यामधून, पण फार टाईम लागत आहे कारण की सिग्नल्स एवढे आहेत की आम्हाला इकडून फक्त हायवे टच करायला पण अराऊंड 15 ते 20 मिनटं लागत आहेत. अजून आम्ही हायवे पण नाही टच झालेले आहेत. आम्हाला हायवेवरून अजून 1-1.5 तासाचा रस्ता आहे जो आम्ही लोणावळ्याला पोहोचणार आहेत. सो आता आम्ही लास्टचा सिग्नल पुण्याचा सोडलेला आहे फायनली, आणि आम्ही जस्ट आता टच झालो हायवेला. आता हायवेची कंडिशन तरी मॅपच्या हिशोबाने दिसते ब्ल्यू, म्हणजे की स्मूथ मुवमेंट आहे. गाडी जाणार आहे आपली, म्हणजे थांबणार नाही आहे आता, कंटिन्यू. आता जेवढं जाता येईल तेवढं जाऊ. लोणावळा फूड कोर्ट खाऊ आणि मग पुढचा प्रवास परत चालू करू. म्हणजे कुठून जायचं ते ठरवायचं. अजून मुंबई की भिवंडी रस्ता. कोणाला मुळशीला जायचं अजून नको, आपल्या मुळशी बिळशी नको, आपल्या नवलीला जायचं आहे. कारण की जे 2 लोक आहेत आपल्या जॉबवाले, त्यांना उद्या उठून परत जॉबला जायचं आहे. कारण की आपला एस्टिमेटेड टाइम आता आहे 5 वाजता. 4 ते 5 वाजता आपण सकाळचे पहाटेचे निघालेले आहेत. आपण 10 वाजता गोव्यावरून आणि आपण पोहोचणार आहेत 4 ते 5 वाजता नवलीमध्ये. आणि त्यांना परत 8 ते 8ची गाडी पकडून मुंबईला जॉबला यायचं आहे. आता बघू आपण काय करतात. त्यांना डायरेक्ट जॉबलाच सोडू सकाळी आणि आपण पुढे जाऊ, नाही तर मग घरी जाऊ आणि मग परत त्यांना ट्रेनला सोडू. आता बघूया आता काय होतंय आणि कसं होतंय आपला पुढचा प्रवास. जो भेटूया. हा बघा, हाच तो जॉबवाला, हाच तो जॉब. आणि हा तर रिकामी आहे, आपण रिकामी आहे, मी पण रिकामी आहे, कारण माझी एक्झाम थोड्या दिवसांनी आहे, टाइम आहे अजून खूप. तर सध्या तरी रिकामी आहेत. हे 2-3 जण आहेत, त्यांचं आहे थोडं जॉबचे इश्यू. तर आता आपण चाललोय लोणावळा फूड कोर्टला. तर मित्रांनो, आपलं जेवण पण झालेलं आहे, खाल्लं आहे, म्हणजे KFC खाल्लं, जेवलो नाही आहे. आता स्टारबक्सची कॉफी घेतली आहे आणि मी तर सगळे घेऊन चालले आहेत आता. आणि आता आपलं वाजलं ते म्हणजे फॉरेनचा ड्रिंक. KFC मध्ये काय ते दाखव. 11:30 आम्हाला कॉफी स्टारबक्स. बाबूने पहिल्यांदा डायनासोर घेतला. थँक्यू सर्व. एक सिप मार. तर मित्रांनो, आता आमचा बड्डे होता, पण आम्ही केक नव्हता आपला. त्याचा बड्डे आधीच झालेला आहे. तर आम्ही आज आम्हाला ऑन द वे केक शॉप मिळाला, तर आम्ही एक केक घेतलाय. सो आज आपण सरप्राईज द्यायचा विचार, सरप्राईज करायचं आहे. आणि आता बघूया, त्याला बोलवूया आपल्या गाडीजवळ आणि त्याची रिॲक्शन बघूया. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं तसं की मी तुम्हाला रिव्ह्यू देणार होता मस्तानीचा.
तर मस्तानी खूप मस्त लागली. त्याच्यात एकदम ती मस्त थिक आणि अशी गोड आणि नॉर्मल होती. त्यामुळे त्याचं आईस्क्रीम ड्रायफ्रूट वगैरे सगळं होतं. मँगोचं हे पण होतं. तर ती खूप सुंदर लागली आणि सगळ्यांनी पिली. तू पण पिली, तुला काय? मी पण पिलेली आहे मस्तानी. आणि मस्तानी एक फेमस ड्रिंक होती म्हणून आम्ही एक सीझनल ड्रिंक अशी ट्राय केली, ज्याच्यामध्ये गेलो आम्ही. खास त्याच्यासाठी आम्ही पुण्यामध्ये गेले आणि मँगोवालाच ट्राय केलं, कारण की त्याचा आता सीझन आहे. त्याच्यामध्ये मँगोचं आईस्क्रीम होतं, त्याचं पल्प होतं आणि एकदम थिक लस्सी टाईप होती. तर तो ड्रिंक एक असा मस्त एक चांगली सारखी आम्हाला वाटली. त्याच्यानंतर आम्ही आता जेवलेले आहेत आणि आता निघायच्या मार्गावर तयारीवर आहेत. 3 ते 4 वाजणार घरी पोहोचायला. तर बघूया आता घोडबंदरला गर्दी लागते की नाही. तर आपण भिवंडी रोडवर आणि मी उद्या कामाला चाललो. हाच आहे तो ज्याच्यामुळे आम्हाला लवकर पोहोचायचं आहे घरी. स्टे करणार होते. मी उद्या कामाला जाईल. बघूया आपण तो जातोय की नाही. चलो बाय बाय. कसं बघ सरप्राईज सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज आपल्या भावाचा बर्थडे झाले. आता केक आणलेला आहे शेवटच्या दिवशी. घरी जायच्या पहिले केक कटिंग. चला भाईचा बर्थडे खास बर्थडेचा केक कापायला आम्ही आलेले आहेत लोणावळा पुढा. अंचित कसं वाटतंय तुला? मस्त वाटतं यार. मस्तानीच्या बाजूलाच होता. मला वाटलं घरी जाऊन कापायला भेटेल. तो पण नव्हता कापणार. चल रे. स्टार्ट आहे ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अंचित. हॅपी बर्थडे टू यू. तर मित्रांनो, आपण आता लोणावळ्याला जेवले वगैरे. अंचितचा बर्थडेही सेलिब्रेट केला आणि तर आता आपण चाललो आहे आपल्या घराच्या दिशेने. लोणावळ्याला वाजल्यात 8:30 आणि वाजल्यात 11:45. आपल्याला पोचायला वाजणार आहेत 3:30. तर बघूया. आणि हा अजून मस्तानीच पितोय. आपली पिऊन झालेली आहे. खूप सुंदर होती, तुम्ही पण बघितलं. तुला कशी वाटली? एक नंबर. सो आता निघालेले आहेत आपण आपल्या रस्त्यावरती परत. चाललंय मस्त रात्र. कोणा झोपता येत नाहीये. जी आखी ट्रिपमध्ये जी एनर्जी होती ती अजूनपर्यंत पूर्ण आहे. तर बघूया तीच एनर्जी लास्टपर्यंत घरापर्यंत कोणाकोणाची टिकते आणि कोण कोण झोपतंय काय होतंय. ठीक आहे, आता आपण निघालेले आहेत आपल्या हायवेला. 3 रस्ते आहेत, पण 3 रस्त्यांपैकी सगळ्यांमध्ये ट्रॅफिक आहे. तर बघूया कोणता रस्ता आपल्याला सुटेबल आहे आणि कसं कोण आपल्याला लवकर पोचवतं आहे. कारण की आपल्याला घरी पोचायला ऑलमोस्ट 4 वाजू शकतात. आपण लवकरात लवकर पोचायचा ट्राय करूया. आणि अशा प्रकारे आपण हा म्हणजे एक लास्टचं म्हणजे बोलणं होतं आहे. आणि जो आपण लास्टला आता डायरेक्ट घरी पोचल्यावर भेटूया. तर मित्रांनो, वाजलेत पहाटेचे 4. आम्ही फायनली घरी पोचलेलो आहे. आता सगळ्या बॅगा वगैरे उतरवतो, घरी जाऊन झोपतो. आणि आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. जेवढं शेअर करता येईल तेवढं करा. आणि आपले 1000 करायला जास्तीत जास्त मेहनत करा आणि सगळीकडे शेअर करा. तर टिल देन बाय. आणि अरे ते एक पॉईंट सांग ना, ज्या दिवशी आम्ही 4ला नाही त्याच टायमाला आम्ही 4ला पोचलेले आहेत आमच्या घरी. 6 दिवसाची ट्रिप 7 दिवसाची झालेली आहे आणि खूप मजा आलेली आहे. खूप मला भाई होतं सकाळी कॉलेजला जायचं. कॉलेज बाय 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 बाय.